नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवीच्या नावाने घटस्थापना करून त्या पूजेमध्ये अखंड दिवा लावायचा असतो। अखंड दिव्यामध्ये लावण्यासाठी आपल्याला 1.25 हात मापाची कापसाची एक वात तयार करून घ्यायची असते। दिवा कोणता वापरावा तर तुम्ही दगडी, पितळी किंवा मातीचा कोणताही दिवा अखंड दिवा म्हणून वापरू शकता। फक्त हा दिवा खोलगट असावा जेणेकरून त्यामध्ये पुरेसं तेल बसेल, आपल्याला ते वारंवार दिव्यामध्ये टाकण्याची गरज पडणार नाही। आता या दिव्यामध्ये कापसाची वात आपल्याला दुहेरी करून लावायची असते, पण त्यापूर्वी आपल्याला या कापसाच्या वातीवर थोडं अंतर ठेवून कुंकवाचा ओला केलेला गंध लावून घ्यायचा आहे। कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, जे आपल्या कुलस्वामिनीला किंवा देवींच्या सगळ्याच रूपांना अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या वातीला आपण कुंकवाचा गंध लावून घेतलेला आहे। त्यानंतर वात व्यवस्थितपणे दिव्यामध्ये घालून घ्यायची। दिव्याला खाली आसन द्यायचं असतं। खास करून आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दिवा ठेवण्यासाठी अष्टदल कमळाचं आसन द्यावं लागतं। तर हे अष्टदल कमळ तुम्ही अशा पद्धतीने एका ताटामध्ये कुंकवाच्या आणि हळदीच्या मदतीने काढून घेऊ शकता। या अष्टदल कमळाच्या बरोबर मधल्या भागावर आपल्याला थोड्याशा अक्षता आणि हळदी कुंकू वाहायचा आहे, त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे। दिव्याच्या कडेने आपण सजावट म्हणून झेंडूच्या फुलांची तसेच गुलाबाच्या पाकळ्यांची आरास करू शकतो। नवरात्र कालामध्ये तुम्हालाही दिसत असेल की या झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते। या फुलांचा वापर पूजा अर्चांमध्ये तसेच दाराला तोरण बनवण्यासाठी, वाहनांना हार घालण्यासाठी म्हणून सुद्धा जास्त प्रमाणामध्ये केला जातो। त्यामुळे आपण सुद्धा झेंडूची फुलं, गुलाबाची फुलं या सजावटीसाठी वापरू शकतो। आता दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं असतं आणि मगच हा दिवा प्रज्वलित करायचा असतो। लक्षात ठेवा, तेल आणि तूप कधीही एकत्र दिव्यामध्ये घालायचं नाही। एकतर तेल घालायचं किंवा तूप घालायचं। इथे मी या दिव्यामध्ये तेल घातलेलं आहे। कोणतं तेल घातलेलं आहे ते तुम्हाला आपल्या दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीवरच्या सविस्तर व्हिडिओमध्ये समजून जाईल। आता इथे तुम्ही पाहू शकता, दिव्याला मी हळदी कुंकवाचा गंध लावला, त्याच्यानंतर थोड्याशा अक्षता वाहिल्या आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। दिव्याची वात आपल्याला खूप जास्त मोठी किंवा खूपच मंद ठेवायची नाहीये। देवीचे साक्षात रूप मानले जाणारा अखंड दिवा पाहता क्षणीच आपल्याला प्रसन्न वाटले पाहिजे, आपल्या मनाची शांती झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपण या दिव्याची वात ठेवायची आहे। बघा, नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताना तो कोणत्या वेळेमध्ये लावावा, आपल्याला अखंड दिव्याची काळजी कशी घ्यायची आहे, त्याला काजळी येऊ नये किंवा हा दिवा वारंवार विझू नये म्हणून कोणत्या टिप्स वापराव्या, घटस्थापनेच्या पूजेमध्ये हा दिवा ठेवताना नक्की तो घटाच्या कोणत्या बाजूला ठेवावा, दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी, याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे।